गोमाता ह्याच्यासाठी शासन खूप मोठं सध्या अभियान राबवतोय. तर ह्या गायींना आज त्यांच्या जगण्यासाठी, त्यांच्या पालनपोषणासाठी सगळ्यात महत्त्वाची गरज कशाची असते किंवा चाऱ्याची. तर मग आता ह्या चारा उपलब्ध होण्यासंदर्भातल्या काय अडचणी ती सांगायला. आता ह्या ज्या गायी आहेत आपण त्याला गौमातेचा दर्जा शासनाने देण्याचं ठरवलेलं आहे. ह्या गौमाता ज्या चरण्यासाठीचे जे त्यांचे गायरान ज्या जमिनी होत्या ज्या त्यांच्यासाठी सोडलेल्या होत्या, ह्या गायरान जमिनी आत्ता आपण जर पाहिलं तर ह्या गायरान जमिनी पूर्णतः भूमाफ्यांनी आणि शासनाने वेगवेगळ्या यांच्या लोकांच्या घशात घातलेल्या आहेत. आता तुम्ही गौमाता म्हणता, गौमाता पाळायची म्हणता, गौमातेचं रक्षण करायचं म्हणता, पण गौमाता जगवायची कशी हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे. आणि हे प्रश्न जेव्हा आपल्या समोर येतो त्यावेळेस आपल्यासमोर एकच येतं की आजची गौमाता ही सुरक्षित आहे का आणि ती जगवण्यासारखी एवढी यंत्रणा सक्षम आहे का. तर माझं म्हणणं आहे की आजची यंत्रणा ही सक्षम नाही. ही केवळ गौमातेच्या नावाने राजकारण चालू आहे, पण गौमाता जगवण्यासाठी या सरकारने कोणत्याही उपाययोजना राबवलेल्या नाहीत. म्हणजे आता गावातले गायरानं किंवा गुरचरण जे म्हणत होतो आपण तेच सुरक्षित नाहीत. आता गायरान म्हणजे हे मुख्य प्राण्यांना जगवण्यासाठीचं हे एक क्षेत्र असतं. आणि मुख्य प्राणी जर जगवायचं म्हणलं तर त्यांना त्यांचं ते गायरान जे आहे, त्यांचं ते गायरान जमिनी ज्या आहेत त्या सुरक्षित झाल्या पाहिजे. त्या सुरक्षित जर झाल्या तरच हे मुख्य प्राणी आणि गौमाताचा दर्जा दिलेला हा उपयोगी होईल असं माझं म्हणणं आहे. सरकार तर म्हणतंय किंवा गायीचं पालन करा, गोशाळा काढा, बरोबर. मग आता गायींना चरण्यासाठी जागा शिल्लक नाही. म्हणजे इकडून त्या गाईला देव म्हणायचं, माता म्हणायचं, आणि त्या आईला जर समजा आपण घालायला कपडेच नाही, खायला 2 टायमाचं अन्नच नाही, तर मग आता ही त्या श्रद्धेची अवहेलना म्हणायची काय? हो, नक्कीच आपण याला श्रद्धेची अवहेलनाच म्हणू. कारण हे जे तुम्ही गौशाळा वगैरे जे म्हणतात हा केवळ धंदा आहे. याच्यामध्ये तुम्हाला ओरिजिनल गाई कुणी जगवणारं दिसणार नाही, परंतु त्या गौशाळेच्या नावाखाली हे राजकीय लोक, राजकीय कार्यकर्ते जगण्याचं एक साधन आहे आणि पैसे उकळण्याचं एक साधन आहे. खरी गौशाळा जर तुम्हाला बघायची तर तुम्ही रोडवर बघा ना, प्लास्टिक खाऊन जगणारे जनावर आहेत. आपण त्याला गौमाता म्हणतो. आज त्या चारा नाही, गायरान त्यांचं तुम्ही हडप केल्यामुळं आज ते प्लास्टिक खाऊन जगत आहेत. त्यांचे जर तुम्ही पोटं बघितले तर टम फुगलेले दिसतात. त्याच्या ते प्लास्टिकचं आणि लोखंडाच्या बरेच अवयव त्यांच्या पोटाने गेलेले असतात. मग ही जर अवस्था त्या गौमातेची असेल तर मग तुम्ही त्याला गौमातेचा दर्जा देण्याआधी त्या गौमाता कशा जगवता येईल, त्याला त्यांना कसं संरक्षण देता येईल याचा विचार करा ना आधी. आमचं म्हणण्यामागचा उद्देश हाच आहे की गाईचं रक्षण करणं, त्यांना दर्जा देणं उपक्रम चांगला आहे, पण हा उपक्रम राबवायच्या आधी तुम्हाला केवळ त्याचं राजकारण करायचं आहे का गौमातेचं? पण गौमातेचं तुम्हाला राजकारण नाही करायचं, खरंच गौमातेला दर्जा द्यायचा आहे, आधी त्यांचं जगण्याचे साधन तयार करा. आणि त्यांचे जगण्याचे साधन तुम्ही जे हडप केलेले आहे, तुम्ही इतरांच्या घशात जे घातलेले आहे ते साधन अतिक्रमण मुक्त करा आणि मग तुम्ही गौमातेचा दर्जा द्या. अगदी बरोबर आहे. तुम्ही म्हणता तसं गायींना फिरण्यासाठी, हिंडण्यासाठी जागा शिल्लक नाही. तुम्ही सुरुवातीला काय म्हटले किंवा जे गाव पातळीवरची रिकाम्या जागा आहे त्यामध्ये उत्खनन होतंय, गौण खनिजाची चोरी होती. मग आता ही चोरी करणारे हे काही सामान्य माणसं फार कमी असतात, बरोबर आहे. कारण ज्याच्यामध्ये डेअरिंग आहे, ज्याचा प्रशासनावर दबाव आहे, अशीच माणसं चोरी करतात. मग एकीकडे चोरं हेच, तुम्हाला उपक्रम देणारे हेच, आणि तुम्हाला गाई पाळा म्हणून सांगणारे हेच. मग ह्या अशा तिहेरी भूमिका लोकांसमोर आहे.
आपली जी नैसर्गिक संपत्ती जी आहे ती जपण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. बरोबर. परंतु आपलं प्रशासन करतंय काय की आपलं प्रशासनाने ज्या जमिनीच्या शासन दरबारी नोंदी आहेत, ज्या शासनाच्या ताब्यात आहेत, अशा जमिनीच्या नोंदी आणि हे रेकॉर्ड महसूल रेकॉर्डवर ठेवलेला आहे. आता अडचण अशी आहे की तुमच्याकडं ती जमीन कोणाची आहे याचा रेकॉर्डच नाही. मग आता त्याच्यावर अनेक जणांनी ताबे घेतलेले आहेत. कुणी म्हणतं आमची ती वडिलोपार्जित आहे, कुणी म्हणतंय आमची ती एवढ्या वर्षाचा आमचा ताबा आहे, कब्जा आहे. कब्जा आहे म्हणून मी मालक होणार नाही. आता कब्जा मागणं हा साहजिक झाल्याने ते डॉक्युमेंट जर मागच्या तुम्हाला 50 वर्ष दाखविणं, 30 वर्ष दाखविणं हा काही सोपा विषय झाला आहे आता प्रशासनामध्ये. पैसा फेकन तमाशा बघा असं जर महसूलचं खेळणं झालं आहे आता. आणि ह्या खेळण्याने एवढं सत्यानाश केला नैसर्गिक संपत्तीचा. गौण खनिज आपण गौण खनिजचे नियम दिलेले तर 3 फुटाच्या खाली जायचं नाही. आवाज 100 150 फूट आहे खदानी. आणि आपण जे आवाज म्हणतो ना, गुड आवाज झाला, गुड आवाज झाला, हो गुड आवाज हे गौण खनिजाचेच आहे. ते रात्री जे पार करतायत ना ते हे टाकून ड्रिलिंग करून त्याच्यामध्ये ते पदार्थ टाकतायत, त्यांनी त्याचे आवाज आहेत. आणि हे म्हणतात गुड आवाज आहे. मग गुड आवाज आहेत तर तज्ञ कुठे गेले? हे शोध काम करणार एकही तज्ञ दिसणार नाही. हे केवळ आपल्याला म्हणजे इतर रीतसर कायदेशीर लोकशाही पद्धतीने कोणताही कारभार नाही. हे त्यांच्या परंपरेनुसार कार्यक्रम आहे महसूलच्या अधिनियमानुसार. बरं, दुसरी गोष्ट आपण ह्या गाईला धरून आणखी एक म्हणत आहे की अनेक देवस्थान, अनेक संस्थान त्यांच्याकडं जमिनी आहे. आणि दुसरी गोष्ट त्या संस्थानाकडं देवस्थानाकडं पूर्वी भरपूर मोठ्या प्रमाणात गायी असायच्या. आता त्या गायी तितक्या प्रमाणात त्याच्याकडं नाही. त्याचं कारण काय करायचं? त्याचं कारण म्हणजे काय आहे, देवस्थानाचे त्यावेळेस म्हणजे ज्या वेळेस त्याच्यावर कुणाची देखरेख नसायची त्यावेळेस त्याची देवस्थानामध्ये म्हणजे तिथली आध्यात्मिक धार्मिकता टिकून राहायची. आता नियंत्रण आले, पण नियंत्रण असे झाले तर ते कागदोपत्री झाले. आता जमिनीच काही जमिनी म्हणजे खिदमतमाज जमीन, मदतमाज जमिनी, ह्या जमिनी पुजाऱ्यांनी हल्ल्या, काही विश्वस्तांनी विकल्या. आता जर तुम्हाला त्या गाई सांभाळायच्या म्हणजे त्यांचं जगण्याचे साधनं जे आहेत तिथं बी जमता, तिथंही तोच प्रश्न निर्माण होतो. गाई पाळणं म्हणजे सोपं नाही ना. गाई पाळणं म्हणजे नुसतं आणून ठेवणं एवढंच हे नाही. त्यांचा चारा आहे, त्यांचं औषध पाणी आहे, त्यांचं देखरेखीचं सगळं स्वच्छता, हे सगळ्या गोष्टी आहेत ना. आज हे करणं कठीण आहे ना, कारण उत्पन्नाचे साधन जे आहेत, जे साधनं होते त्या साधनावर डल्ले आणले. आता ते डल्ले आणणारे लोक येते, कारण विषय असा आहे की जेव्हा नियंत्रण आलं त्या नियंत्रणामध्ये जे नियंत्रण येणारे जे लोक आहेत ते घटनेनुसार जर 5 वर्षाला 3 वर्षाला बदलणार आहे. पण जो पुजारी असतो तो ट्रस्टीने नेमलेला एक सेवेकरी म्हणा, त्याला एक कामगारच म्हणा, तो निवडलेला असतो. पण त्याला आपण सेवेकरी एक पुजारी म्हणून गणले गेलेले. पुजारी हा कधी ट्रस्ट बदलत जातं. पुजारी काय होतं, पुजाऱ्याकडे कोणी लक्ष देत नाही. मग कालांतराने काय होतं, ट्रस्ट बदलत जातो, लोकांच्या भक्तांच्या नजरेत पुजारीच राहतो. मग पुजारीच कालांतराने मालक होतो की नाही माझे वंश परंपरेने हे चाललेले. अरे वंश परंपरेने तुझी सेवा चालली, तुझी मालकी थोडी चालली. पण तो वंश परंपरेने म्हणतो, नंतर कागदपत्र तयार करतो, कागदपत्र लावतो, त्याचा मालक बनतो. असं बऱ्याच ठिकाणी झाले. गाव पातळीवरची जे मंदिर आहे ते पुजारींनीच ताब्यात घेतली. पुजारींनीच त्या ठिकाणचे जे ट्रस्ट आहेत न्यास आहेत त्याचे मालक झालेले, ते म्हणणं खरं आहे. परंतु त्यामध्ये तुम्ही आणखीन एक सांगितलं किंवा ह्या ज्या ट्रस्टच्या संस्थानाच्या जमिनी आहेत तर त्या जमिनीचे पण गैरव्यवहार झालेले. आता त्याच्या संदर्भात शासनानं काल परवा एक निर्णय घेतला की जे हे दावे असायचे, ज्यांनी आरोप केलेले असायचे गावाच्या कोणीतरी की ह्या संस्थानात, ह्या ट्रस्टमध्ये, ह्या न्यासामध्ये भ्रष्टाचार झाला आणि त्या संदर्भातले दावे दिवाणी न्यायालयामध्ये चालायचे. आता शासनानं ते सगळे अधिकार धर्मादायाला दिले.
मग हा जो बदल केलाय तो योग्य केलाय की अयोग्य, याच्याविषयी तुमचं काय? नाही, एक प्रकारे शासनाने जो निर्णय घेतलाय तो योग्य बी आहे. त्याला अमेंडमेंट म्हणतात. त्यांनी जे BPT ॲक्टमध्ये अमेंडमेंट केली, दुरुस्ती केली आणि दुरुस्ती करून 2017ला जे अधिकार पहिले जमिनीच्या मिळकतीच्या संदर्भाने जे काही अधिकार होते ते धर्मदायला दिलेले आहेत. एक अर्थी चांगलं बी आहे आणि एक अर्थी मनमानी कारभार बी होईल. कारण न्यायालयाची जी वचक असायची ती धर्मदाय कार्यालयाची वचक राहत नाही. जिथं ज्याची जेवढी लॉबी त्याला तेवढा न्याय, असा प्रकार तो होणार. शेवटी पैशावरच आता ती जास्त निर्भर करेल. हो, साहजिकच आहे. कारण कायदा आपल्याकडं कायदा हा आता कागदोपत्री पुस्तकाने म्हणजे कायद्याच्या ह्याच्याप्रमाणे चालत नाही सरासरी. आपल्याकडे 90% कायदा बदललेला आहे. म्हणजे कायदा बदललेला आहे. तर कायदा कसा वापरायचा हा तो अधिकारी ठरवतो. तुझी रचना बी तोच सांगतो कसं वापरायचं. आता देवस्थानाचं सगळं कारभार जर धर्मदाय कार्यालयाच्या अंतर्गत येत असेल तर आपण जर पाहिलं तर खेडोपाडी अनेक देवस्थान आहेत जे ट्रस्ट रजिस्ट्रेशन झालेले नाहीत, पण ते गावामध्ये देवस्थान आहेत आणि त्यांना जमीन येते. BPT ॲक्टमध्ये त्या कायद्यात तरतूद आहे की अशा देवस्थानं सुमोटो कारवाई करून त्या धर्मदायीने स्वतः रजिस्ट्रेशन करायचे. त्यांचे स्वतः त्यांनी केले पाहिजे, त्यांनी करायला पाहिजे. पण असा प्रकार होत नाही. आणि आपल्याकडं वक्फ बोर्ड जेव्हा अस्तित्वात होतं, म्हणजे निजामचं सरकार जेव्हा होतं, हैदराबाद स्टेट गेल्यानंतर जेव्हा मराठवाडा भारतात विलीन झाला तेव्हा दोन बोर्ड उभे राहिले, एक वक्फ बोर्ड आणि धर्मदाय. तर या धर्मदायचा जो काही हे उभा राहिलेला बोर्ड त्याच्यामध्ये हिंदू देवस्थानं त्यांच्याकडे गेली आणि ज्या काही संस्था आहेत हिंदूच्या ते त्यांच्याकडे गेल्या. पण ह्या संस्था जेव्हा त्यांच्याकडे गेल्या, ह्या रजिस्ट्रेशन त्यांनी कशाच्या आधारे देवस्थान रजिस्ट्रेशन त्यांनी सर्वे केलेला नाही. हा ऑलरेडी महसूलने सर्वे केलेला आहे आणि महसूलकडं जे वक्फ बोर्डाने जो रेकॉर्ड दिला होता त्या रेकॉर्डच्या आधारे ते सर्वे केलेला आणि ते रेकॉर्ड त्यांनी धर्मदायकडे दिलेला होता आणि त्याच्या आधारे ते जुने देवस्थान रजिस्ट्रेशन झालेले. आज ते देवस्थानाचं जे रेकॉर्ड आहे जुनं ते महसूलकडे बी नाही आणि ते धर्मदायकडे बी नाही. धर्मदायने तुरळक देवस्थानं रजिस्ट्रेशन झालेले. आणखीन बरेच असे देवस्थान आहेत ऐतिहासिक आहेत पण ते ट्रस्ट रजिस्ट्रेशन नाही. असं आहे की वक्फ बोर्ड अस्तित्वात आल्यानंतर त्यांनी सर्वेक्षण केले त्यांच्या देवस्थानाचे, बरोबर, आणि ती माहिती महसुलाकडे देऊन त्यांची नोंदणी करून घेतली नाही. पूर्वी जे काही कारभार चालायचा शासनाचा सर ते निजाम स्टेट चालत होतं. म्हणून प्रत्येक देवस्थानाचा आणि मस्जिद दर्गा मस्जिदचं सगळं रेकॉर्ड सगळे प्रकरणं त्या निजामाकडे चालायचे, त्या निजाम सरकारकडे. त्यांचं म्हणजे ते आज आपलं जसं प्रशासन तेच प्रशासन होतं. तर त्या प्रशासनाकडे जे चालायचं मग त्याच प्रशासनानं जेव्हा ते प्रशासन म्हणजे ते हैदराबाद स्टेट मराठवाड्यात विलीन झालं, रजाकाराची कारवाई झाली. त्या रजाकाराच्या कारवाईमध्ये जे हैदराबाद स्टेट भारतात विलीन झाल्यानंतर त्यांनी 2 भाग पडले. हिंदू देवस्थान हे धर्मदायकडे दिले आणि दर्गा आणि मस्जिद हे वक्फ बोर्डाकडे दिले. त्यांच्या जमिनी त्यांच्याकडे गेल्या आणि हिंदू देवस्थानाच्या धर्मदायकडे आल्या. पण ह्याचं जे रेकॉर्ड बनवलेलं आहे ते मुळात महसूलने बनवलेलं आहे. धर्मदायीने फक्त ते रजिस्ट्रेशन केलेलं आहे. पण इथं बी धर्मदायीने काय केलेलं आहे, जे देवस्थान पूर्वीच रजिस्ट्रेशन होते वक्फ बोर्डाकडं त्याचे पुन्हा रजिस्ट्रेशन करायची गरज नसताना धर्मदायीने ते पुन्हा रजिस्ट्रेशन केले. मग त्याचं जुनं जे अस्तित्व आहे ते मिटलं गेलं. आता जे ऑलरेडी तुमच्याकडे ट्रस्ट रजिस्ट्रेशन महसूलकडं होतं, सरकारकडं होतं, शासनाकडं होतं, ती जी आधी तुम्हाला दिलेली होती त्याची नोंद फक्त तुम्हाला घ्यायची होती. नव्याने ट्रस्ट नोंद करायचं नव्हतं. पण नव्याने ट्रस्ट नोंदी त्यांनी घेतल्यामुळं असे बरेच देवस्थान आहेत ज्या पूर्वी तुमच्याकडे डायरेक्ट नोंद व्हायला पाहिजे होते, परंतु ते नव्याने ट्रस्ट नोंद केल्यामुळं लोकांनी त्याच्यावर ताबे कब्जे मारलेले आहेत.